रेस्टॉरंटसारखा बर्गर आता घरी बनवूया, तोही अगदी रेस्टॉरंटच्या हाफ प्राईजमध्ये. चला मग सुरू करूया. सर्वात आधी बॉईल बटाटे घेतले, त्याचे आपण साल काढून घेऊया. मला इथे 2 लोकांसाठी बर्गर बनवायचे आहेत, त्यासाठी मी 4 बटाटे घेणार आहे. आता छान बटाट्याला मॅश करून घेऊया. बटाटे मॅश झाले की आपण काही मसाले घेणार आहे आणि यात काही सिक्रेट इन्ग्रेडियंट्सही टाकणार आहे आपण. आता कढईत तेल घेतलं आहे, त्यात बारीक चिरलेला कांदा टाकला आहे. थोडं हलवून घेऊया. आता बॉईल केलेले मटार टाकले आहे, बारीक किसलेले गाजर, छान असं परतवून घेतलं. त्यानंतर 1 चमचा चिली फ्लेक्स, लाल तिखट, चिमूटभर हळद, अर्धा चमचा धनेपूड, थोडंसं काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ टाकलंय. छान असं परतवून घेऊया. यात 1 वाटी भिजलेले पोहे टाकले आहे. हे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे. छान असं मिक्स करून घेऊया. आता बॉईल मॅश केलेले बटाटे टाकून घेऊया. पोहे टाकल्यामुळे आपल्याला आपली टिक्की ही खूप क्रिस्पी लागेल. छान असं मिक्स करून घेतलंय. थोडं गार झालं की छान असं बिग साईजची टिक्की बनवून घेऊया. छान अशी टिक्की तयार आहे. परत अजून एक टिक्की बनवून घेऊया. आपल्याला लागतील तितक्या आपण टिक्क्या बनवू शकतो, पण थोडी मोठ्या साईजची बनवली तर छान लागेल. त्या कॉर्नफ्लॉवर पावडर घेतली आहे, त्यात अर्धा ग्लास पाणी टाकून त्याचे एक बॅटर बनवलं आहे. आणि इकडे ब्रेड क्रम्स घेतले आहे. ब्रेड क्रम्स मीन्स ब्रेडचा चुरा घेतला आहे. आता ती टिक्की कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये आणि ब्रेड क्रम्समध्ये डिप करून घेतली आहे. जितका आपण ब्रेड क्रम्स त्याला लावू तितकी ती क्रिस्पी होईल. कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामुळे ब्रेड क्रम्स त्याला चिटकायला मदत मिळते. छान असं कोटिंग झालंय आपलं. अगदी बाजारसारखी टिक्की बनणार आहे आपली. आता गरम तेलामध्ये याला आपण डीप फ्राय करून घेऊया. 2 मिनिटं त्याला तसंच राहू देऊ. 2 मिनिटांनी दोघं टिक्कींना पलटवून घेऊया. छान असा लालसर रंग आला आहे. आता 3-1 मिनिटांनी टिक्की बाहेर काढून घेऊया. एका पॅन मध्ये आपण थोडं बटर टाकलंय. बटर छान असं पसरवून घेतलं आहे. 1 ब्रेड घेतले आहेत, त्यांना छान असं शेकून घेऊया. एक साइडने छान लालसर झाले की त्यांना पलटवून घेऊया. छान असे दोन्ही साइडने शेकून झाले आहेत, त्यांना बाहेर काढून घेऊया. आता एक सिक्रेट, बारीक चिरलेली पत्ताकोबी घ्यायची, त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि त्यात 1 ते 2 चमचा आपल्या आवडीनुसार मेयोनीज सॉस टाकायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता बन ब्रेडच्या एका साईडला सॉस लावून घेतला आहे, दुसऱ्या साईडला आपण मेयोनीज सॉस लावला आहे. बन ब्रेडवर 2 कांद्याच्या स्लाइस ठेवूया.
त्यावर 2 टमाटरच्या स्लाइस. आता आपली फेवरेट टिक्की ठेवून घेऊया. त्यानंतर आपण पत्ताकोबीचे जे मिश्रण बनवले आहे ते त्यावर टाकून घेऊया. यामुळे आपल्या बर्गरला क्रंची असा स्वाद येईल. आता त्यावर 1 चीजची स्लाइस ठेवूया. तयार आहे आपला अगदी रेस्टॉरंट सारखा बर्गर. मार्केटमध्ये हा बर्गर खूपच महाग असतो, त्याऐवजी घरी नक्की ट्राय करा. हा बर्गर मुलांचा खूप फेवरेट असतो. 1 बाईट अँड फुल सॅटिस्फॅक्शन असा हा बर्गर आहे. सो नक्की ट्राय करा. रेसिपी तुम्हाला आवडली का? कमेंटमध्ये नक्की सांगा. बर्गर आवडला असेल तर लाईक करा, फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय.